जागतिक मातृदिनाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आईमुळं आपलं सगळं जीवन सुंदर होतं. आईला कुठला स्पेशल दिवस नसतो, पण आईमुळं आपले सगळे दिवस स्पेशल होतात. आणि त्यासाठीच मी माझ्या आईला तर आज सकाळी फोन केला होता आणि तिला मी खूप वेळ तिच्यासोबत बोलले आणि खूप बरं वाटलं मला. खरं तर जवळ असलं ना किंमत कळत नाही आपल्याला आईची वगैरे, किंवा म्हणजे सगळ्याच गोष्टींची. आणि जेव्हा ती लांब असते ना तेव्हा असं वाटतं तिनं आपल्याकडे यावं, आठवडाभर राहावं, आपल्यासोबत छान छान गप्पा मारावे, छान छान फिरावं. पण हे लग्न झालं शक्य नसतं. तर चला, हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज ना मातृदिन आहे, त्यामुळे महाराष्ट्रात बघल त्याच्या स्टेटसला आपल्या आईचे फोटो, आपल्या म्हणजे आजीचे फोटो, आपल्या सासूबाईंचे फोटो, असे सगळ्या जणांचे फोटो टाकले. आणि म्हणजे खरं तर बऱ्यापैकी उत्साहात साजरे केले जातात हे सगळे जागतिक दिन हे म्हणा ते. तर आपणही कुठं मागं नाही राहायचं, आपल्या पण आईचं कौतुक झालं पाहिजे, आपणही आपल्या आईचं स्टेटस टाकलं पाहिजे, फोटो टाकला पाहिजे, नाही का. म्हणजे प्रेम एकतर आपण जवळ जेव्हा असतो ना तेव्हा पण आपल्याला ते व्यक्त करता येत नाही प्रेम आपल्या आईविषयीचं, आणि लांब असल्या मग ते आपल्याला कळून येतं की बाबा आपण किती मोठी चूक केली आहे म्हणून. तर चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हे बघा, रविवारचा दिवस आणि सगळ्या काही गोष्टी ना एकदम अशा निवांत चाललेल्या होत्या, का तर सुट्टी होती सगळ्यांना आणि निवांत गोष्टी चालल्या होत्या. घाई नव्हती, धावपळ नव्हती, सकाळच्या कामांची अजिबात कोणत्या प्रकारची घाई नव्हती. त्यामुळे माझीसुद्धा सावकाश कामं चालली होती. तर सकाळी म्हणजे रविवार कसा गेला ना ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळची मी सगळं पटापट करायला घेतलं होतं, कारण सकाळची माझी खूप धावपळ उठते. मला सगळं काही लवकर करायचं असतं. 7:30च्या म्हणजे 7:45च्या आसपास सगळं काही लवकर उरकलं ना मग तिथून पुढं माझं म्हणजे मी डबा वगैरे दिला ना मग तिथून पुढं मी फ्री असते. पण ते पण आता फक्त 20 दिवस फ्री राहणार आहे. तिथून पुढं पण मला आता पिल्लू आहे, पिल्लूला शाळेत सोडायचं, तिकडून परत ना त्याचा डब्बाने म्हणजे सगळ्या गोष्टी आता वाढत जाणार आहे. आणि 10 वाजता त्याचं शाळेचं रुटीन झालेलं आहे आणि 10 ते 1:30 असं काहीतरी शाळेचं टायमिंग आहे त्याचं. त्यामुळं मला आता सगळ्या गोष्टी निवांतीने नाही करता येणार, कारण व्हिडिओ वगैरे एडिट करायला थोडासा का होईना पण वेळ जातो सगळ्या गोष्टींमध्ये. आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही, खरंच खूप वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर सकाळचे ना चहाच्या कंपनीला मी जो चहा देते ना त्याची सगळी तयारी करून घेतली, कारण मी सगळ्यात पहिल्यांदा तेच करत असते. कारण तो चहा एकदा करून जारमध्ये थर्मासमध्ये भरून ठेवला ना मग माझं टेन्शन कमी होतं आणि मग मी बाकीच्या स्वयंपाकाला लागते. तर आज सकाळची खूप घाई चालली होती माझी आणि पिलूचं मध्येच होतं की डोसा खायचा आहे. मी कालच केला होता डोसा, तरी पण त्याला काल नाश्त्याला केला होता, तरी पण त्याला आज खायचा होता. मग म्हणलं काल काय शूट वगैरे काय करायला भेटलं नाही, का तर उशीर झाला होता आणि घरी असलं ना तर कामं तरी सुचतच नाहीत, पण पटापटा होत पण नाहीत कामं, असं होतं. तर चला, आज त्याला करून द्यायचा होता डोसा. मग त्याची सगळी घाई चालली होती. यांचा डबा वगैरे भरून दिला, चहाचा थर्मास वगैरे भरून दिला, कप वगैरे सगळं काही दिलं आणि हे गेले कामावर की मी नंतर वरती आले. त्याच्यानंतर खूप छान असे गोकर्ण आहे ना जे माझ्याकडे पांढरवाला आहे, त्याला खूप छान आणि मस्त अशी फुलं आली होती. मला खूप भारी वाटतं त्याला फुलं आली का. ते मी गावाला गेली होती ना त्याच्यावर आली का नाही माघारी, तेव्हा मी त्याला पूर्ण कट केलं होतं आणि मला वाटलं होतं की आता ह्याला फुलं येतात की नाही काय माहिती, कारण ती वेल प्रकारात असतं. पण मी त्याला काय केलं होतं, कट करून असं झाडाच्या प्रकारात मी त्याला बनवलं होतं, कारण वेल सुकून जायची लगेच आणि इकडून तिकडं पडून जायची. मग कुठं लावणार आपण वेलीला सांगा. त्याच्यामुळे मग मी त्याला कट करून असं झाडाच्या टाईप झुडूप बनवलं होतं. त्याच्यानंतर ना हे बघा, आता सीझन संपला आणि हे आमचं मस्कमेलन आता जे आम्ही उन्हाळ्यात खाल्लेले, म्हणजे अजून पण उन्हाळा चालूच आहे, पण जे पण काही खाल्लेले होते ना मस्कमेलन त्याच्या बिया त्यामध्ये टाकलेल्या होत्या, ते सगळं उगवून आले. आता ह्या सीझनमध्ये येतात की नाही मला नाही माहिती, किंवा हे फळं तरी यायला लागलेत त्याला. छान छोटी फळं आले, तुम्हाला दिसते असली व्हिडिओमध्ये. पण ह्याचं गोड होतात की नाही, किंवा त्याला कलर वगैरे येतो की नाही हे नाही मला माहिती. जाऊ द्यात, येतील तेवढे येतील आणि नाही आली तर नाही आली. पक्षी तर खातील जे काही फ्रुट्स येतात, पण फ्रुट्स तर छान आले तेवढं मात्र नक्की. ते दोन्ही मस्कमेल्यांचं वेल एवढं छान आलेत ना हिरवेगार, त्यामुळे ते उपटायची तर माझी अजिबातसुद्धा इच्छा होत नाही. तर सकाळचं ही सगळी कामं आवरली आणि खाली आल्यानंतर छान अशी चटणी बनवली आणि पिलूला डोसा वगैरे बनवून देत होते मी. तर आता याचं ना मी वाटण वगैरे काय भिजत घातलेलं नव्हतं. त्याच्यानंतर ना मग त्याला काय केलं मी, मुगाची डाळ असते ना ते भिजवली, त्यामध्ये 2-3 मिरच्या, थोडंसं 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं आणि कोथिंबीर वगैरे घालून, जिरं थोडंसं घालून
छान असं ना डाळीचं ते बेटर बनवलं, भिजवलेल्या डाळीचं, आणि छान असा त्याचा मी डोसा बनवला. मला वाटलं पण नव्हतं एवढा छान डोसा बनवला. खूप मस्त डोसा बनला होता त्याचा. तुम्ही पण ना कधी कधी तुम्हाला पटापट डोसा बनवायचा असेल ना, तर तुम्ही एकदा बघा. मुगाची डाळ भिजत घालायची आणि छान असे डोसे बनतात त्याचे, खूप भारी आणि मस्त असे डोसे बनतात. पहिल्यांदा थोडेसे माझे म्हणजे वेडेवाकडे यायला लागले, का तर तो मी ह्याचा तवा ठेवला होता, डोशाचा ठेवला होता, पण तो त्याच्यात येतच नव्हते चांगले आणि खूप वेळ ते खालीच लागून राहायचं. त्याच्यानंतर मी काय केलं, मी दररोज ज्या तव्यात चपात्या करते ना, तो वाला ठेवला. एवढे छान त्यामध्ये डोसे यायला लागले ना, पटापट व्हायला पण लागले. खूप पटापट मी सगळं काही केलं, आवरल्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर ना दुपारी ना मला पटकन आवरून पिलूची आमच्या बुक आणायला जायचं होतं, कारण त्या दिवशी मी फक्त त्याची फी वगैरे भरून आली होती. बुक आणि स्कूलचं युनिफॉर्म आणलेलं नाही, त्याच्यामुळं आता निम्म्या गोष्टी तर मी घेतलेल्या आहेत. कंपॉस, बॉटल, डब्बा, जे काही ते सगळ्या बॅग, त्या सगळ्या गोष्टी तर घेतल्यात, पण बुक राहिली होती आणायची, म्हणून आज जाऊन बुक घेऊन आले. तर त्याला ना ज्युनियर के जीला 11 बुक आहेत त्याची, तुम्ही बघू शकता. आणि त्याची किंमत माझ्याकडून त्यांनी 920 रुपये घेतले आणि 100 रुपये एक्स्ट्राचे घेतलेत. म्हणजे काहीतरी त्यांचे म्हणजे शाळेचा नियम आहे काहीतरी, 100 रुपये एक्स्ट्रा, कारण मुलांना ते हे करायला काय स्केच पेन, म्हणजे रंगखडू, ब्रश, हे काय ते ड्रॉइंगचं जे काही साहित्य आहे ना, ते स्कूलमध्ये देणार आहेत. त्याच्यासाठी ते प्रत्येक मुलाकडून 100 रुपये घेतलेले. तर हे सगळे पुस्तकं आहेत. त्यामध्ये ह्यामधली ना निम्म्यांची म्हणजे पिलूची छान अशी ओळख आहे निम्म्या गोष्टींची, म्हणजे ॲनिमल, फ्लावर, फ्रूट्स, त्याच्यानंतर ना बर्ड्स, त्याच्यानंतर ना म्हणजे अशा बऱ्यापैकी गोष्टींची ओळख आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये 1 to 15 त्याला लिहायला येतं. 1 to 15 तो म्हणतो मराठीत, हिंदीत, म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण तो म्हणतो. त्याच्यानंतर ना अजून दुसरं काय ओळखीचं होतं त्याच्या, आता त्याला ओळखीचं नाही म्हटलं तर हिंदी आणि हे नाही, अल्फाबेट पण त्याला येतं, फक्त आता स्मॉल लेटर येत नाहीत इंग्लिशचे. तर बघू आता हळूहळू दररोज आता ही ड्युटी चालू होईल. अभ्यास घ्या, बुक व्यवस्थित ठेवा, जपून ठेवा. परत त्याच्यानंतर ना टाईम टेबल वगैरे झालं. फक्त आता आज किती 11 का 12 तारीख आहे काय माहिती, 12 असेल शक्यतो, आज 11 आहे ना. तर इथून पुढं आता हे दररोजची ड्युटी लागली. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला जाता सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा.